नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते राज्यातील हवामानासंदर्भातली. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हवामानाच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा प्रचंड वाढत असताना काही जिल्ह्यांमध्ये पारा थेट 45 अंशाच्या पार गेलाय, तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात अचानक हवामान बदललं असून ढगफुटी दृश्य पावसाचा हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. आता हवामान खात्याने म्हणजेच IMDने आज 25 मे रोजी राज्यासाठी अत्यंत धोकादायक इशारा जारी केला. विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलाय. हवामानाच्या या मोठ्या तांडवामुळे नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. आज 25 मे रोजी तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती असणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राज्यात सुरुवातीला नजर टाकूयात आपण विदर्भाच्या परिस्थितीवर. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ अक्षरशः तापमानाचा पारा खूप वाढला आहे. या तापमानाने या ठिकाणी सर्व रेकॉर्ड मोडले असून नागरिकांना तीव्र उन्हाचा झळावा सोसावा लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. म्हणजेच या भागांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट पसरली असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा आणि हे धोक्याचे ठरू शकते. फक्त हे 3 जिल्हेच नाही, तर विदर्भातील इतर भागातही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवामान खात्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ व गडचिरोली या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येथे तापमान 44 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. दुपारच्या सत्रात रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. प्रशासनाने नागरिकांना आणि विशेषतः लहान मुले व वृद्धांना दुपारच्या वेळी अत्यंत महत्त्वाची कामे असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा कडक इशारा दिला आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत गरजेचं झालं आहे. आता दुसरीकडे राज्याच्या दुसऱ्या टोकाला मात्र निसर्गाचे वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 25 मे रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर व धाराशिव या 5 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यताही हवामान खात्याने दिली आहे. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील आपण जिल्हे पाहिले तर पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये अचानक ढग जमा होऊन वादळी पावसाचे सरी कोसळणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या भागात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडताना दिसत आहे. पंढरपूर आणि सांगलीच्या काही भागात दुपारनंतर अचानक काळे ढग जमा होऊन पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र देखील समोर आले आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका शेतकरी बांधवांना बसला असून पशुपालकांना देखील बसू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात आणि इतर ग्रामीण भागांमध्ये दुपारच्या सुमारास ढगफुटी दृश्य पाऊस कोसळल्याची ताजी घटना घडली. डोंगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे आणि पिकांचे व सोबतच जनावरांच्या चाऱ्यांचे देखील अतोनात नुकसान झाले होते. तर आज 25 मे रोजी महाराष्ट्रात अशीच काहीशी चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं हवामानाचं. म्हणून एका बाजूला उष्णतेचा कहर आपल्याला पाहायला मिळू शकतो, तर दुसऱ्या बाजूला विजांसह पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.